तर घरी असल्यावरती माझं जास्त काही जेवण वगैरे होत नाही. मी बाहेरच काही ना काहीतरी खात असतो. त्याच्यामध्ये अननस होता, तो चिरून घेतला मस्तपैकी, मीठ वगैरे लावून खाऊन घेतला आणि झोपून गेलो. त्यानंतर मग इव्हिनिंगला काय खायचं, तर म्हणलं थोड्या कोथिंबीरच्या वड्या होत्या, त्या कापून घेतल्या, तेल गरम करायला ठेवलं आणि मी जरा बाहेर गेलो. मग येऊन बघितलं तर मस्तपैकी ह्या वड्या थोड्याशा तळून झालेल्या होत्या आणि काही तळायच्या चालू होत्या. मग मी खरपूसाच्या वड्या खायला घेतल्या. वरून बघा तुम्ही खरपूस असतात आणि आतमध्ये फार सॉफ्ट. मग सकाळी मॉर्निंगलाच मी काय केलं होतं की शाबू जे आहे ते भिजत ठेवला होता. मग तो करावया म्हणलं. त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं वरून आणि मीठ वगैरे टाकून घेतलं. तेल वगैरे ठेवलं कढईमध्ये. त्याच्यामध्ये मग बटाटा वगैरे चिरून घेतला होता, तो त्याच्यामध्ये टाकून दिला. आता बटाटा जो आहे तो थोडासा खरपूस असा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा असतो, तर तळून घेतला. त्यानंतर मग वरून मी थोडंसं मिरच्या टाकल्या आणि त्याच्यावरती मग मी टाकलं थोडंसं शाबू जो होता आपला, की ज्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट होतं आणि मीठ होतं, ते टाकून घेतलं. थोडंसं हलवलं, थोडंसं वाफ येण्यासाठी ताट ठेवलं वरती आणि मी खायला घेतलं. खायला घेतलं, तुम्ही बघताय कशी मऊसूद अशी खिचडी झालेली होती मस्तपैकी. खिचडीसोबत मला दही फार आवडतं, म्हणून मी खिचडी आणि दही हे ट्राय करतो दरवेळी, मी खातोच दरवेळी. मग ते खाल्लं मी आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पोटगच्च झालं होतं. मग थोडंसं खाली गेलो फिरायला. खाली गेलं की फिक्स असतं, बारक्याला आईस्क्रीम हे पाहिजेच असतं. मग बारक्याचं आईस्क्रीम घेतलं आणि मला कोल्ड्रिंक्स हे पाहिजे असतं. मग कोल्ड्रिंक्समध्ये मी दरवेळी पेप्सी घेतो, पण पेप्सी नव्हती. मग ह्यांच्याकडे ते म्हणजे नवीन एक ब्रँड आहे, तो ट्राय करा. मग तो घेतला आणि घरी आलो.